शिवाली बेटा, हो बाबा. तयार आहेस का? ये जरा बाहेर. हो बाबा आले. हा हा, पाहुणे येतील आता लवकर. आई शिवाली बेटा, हो बाबा. छान दिसतेस, खरंच छान दिसतेस. तुला आज मुलगा बघायला येणार आहे. हो बाबा. गेल्या 3 महिन्यातला 23वा मुलगा आहे हा. हो आगीची 22 मुलं माहिती आहेत ना, ताप घेऊन निघून गेली होती घरातून. हा? आज नीट बघायचं. हो बाबा. हा, मुलाचे आई वडील आले असतील तर का आकू तुमचा नवरा डाकू असे थुकरट प्रयोग नाही करायचे. हा? का का तुमचं टक्कल झा का असं नको, हे नको सगळं. हा? नीट नीट वागायचं बेटा. हो बाबा. अगं आता येणार आहे, मुलगा येणार आहे, तुला बघायला येणार आहे. बाबा हा. तो येणार होता, तो येणार आहे. बाबा मी येणार आहे आणि येणार आहे असं जुळवून जोक केला. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायम लक्षात ठेवायची. जोक जेव्हा एक्सप्लेन करावा लागतो ना, तो आधीच वारलेला असतो. कळलं का तुला? आणि हे कारण आहे बेटा, आधीची 22 मुलं का पळून गेली. हो बाबा. आपण स्वतःला कंट्रोल ठेवायचा बाळा. हे विनोद सुचतात आपल्याला नाही करायचं, आपण कंट्रोल ठेवायचा. हो बाबा. हा, हे मुलगा आलाय, जाऊ बापू आले. चल चल तयार, स्वागताची तयारी कर लवकर. बापरे. हाय मिस्टर चौगुले. नमस्कार. दिस इज गौरव मालणकर. अरे बाप रे, या 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 भेट. अरे नाही नाही, सॉरी, इकडून या 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 प्लीज प्लीज या, प्लीज 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 या या या. अगं गौरव बेटा. अहो मी गौरव आहे नाही तुम्ही का? गौरव, sorry. शिवाली बेटा. हो बाबा. अगं हे आले, या लवकर, पाहुणे आलेत लवकर. आले आले. आधीच आधीच बसला तू. हरकत नाही, हरकत नाही. ये 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 बेटा. ओ माय गॉड. नमस्कार. हाय हॅलो. वेलकम. थँक्यू आमच्या घरात स्वागत आहे तुमचं. थँक्यू. व्हॉट फेकलं काय याने अंगावर माझ्या? हे काय टाकलंस तू अंगावर? खोबरं? तू खोबरं टाकलंस त्यांच्या अंगावर? अगं गुलाबाच्या पाकळ्या अशा फेकायच्या असं ठरलं होतं ना, खोबरं कुठून आलं या थाळीत? अय्या बाबा, म्हणजे मी कांदे पोह्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. व्हेरी सॉरी. अक्कल घेऊन येत नाहीस का तुझ्या बरोबर? त्या अक्कलेला वेगळा कॉल टाइम द्यायचा तुझ्या. एकत्र ठेवायची स्वतःकडे, कळलं का तुला? रिअली व्हेरी सॉरी. हा It's okay, it's हा नाही नाही, ओके कसं आहे? सॉरी म्हण, सॉरी म्हण. इट्स ओके. नाही नाही, असं कसं आहे? इट्स ओके. चुकले म्हणजे चुकले. सॉरी सॉरी, मी हे जरा झाडून देतो तुम्हाला. काहीच नाही नाही, काहीच प्रॉब्लेम आत गेलंय बघा इकडे. नाही नाही, आत गेलं ते काही करू शकत नाही मी त्याला. हरकत या, प्लीज प्लीज. बस बस. सॉरी सॉरी, तुमचे कपडे खराब झाले. हो, थोडे कपडे खराब नाही झाले. इट्स ओके इट्स ओके. या या, बसा बसा. ए बेटा, कांदे पोहे घेऊन ये. हो बाबा. नको नको नको. गुलाबाच्या पाकळ्या घातलेले पोहे नको मला. बरं, ठीक आहे, पाकळ्या काढूया आपण. नको तसं- मला हरकत- नको हरकत- नको. आपण हरकत. छान पैकी बसून इथे बोलूया का आपण? हो, हो, हो. छान बोलूया ये, आपण. बस बेटा, बस. बसा. हा. शेजारी शेजारी बसलो आम्ही तर चालेल का तुम्हाला? येस ऑफकोर्स. जरा जागा दे. या या, बसा बसा बसा. अहो एका खुर्चीत कसं बसलं कसं दिसेल ते? मग कसं काय करायचं? तिला इथे बोलवा ना. अच्छा, ये ये बेटा, ये ये ये. बस बेटा, बस. बोला. अहो पुन्हा तेच झालं. मग आता काय करायचं? तुम्ही इथे या. गणित सुटेल त्याने? हा तुम्ही एकदा करून बघूया ना आपण. बघूया, एकदा बघूया, करून बघूया इथे. अरे हो, झालं की? अरे, बघितलं. माहितीच नव्हतं मला. हा, मस्त विचार. हा, मस्त. बरं, विचार हा, विचार. हा विचारतो. तुमचं नाव? रमाकांत चौगुले. तुमचं नाही हो. आपलं लग्न होणार आहे का? इश्श. अहो लाजताय काय तुम्ही? नाही, आपलं नाही. आमचं होणार आहे ना लग्न. आम्हाला जरा मोकळेपणाने बोलू द्या. आमचं लग्न होणार आहे हो, की नाही? बोला. बोलू द्या आम्हाला जरा. तुमचं नाव? शिवाली. बाप मेला? बाप मेला? रमाकांत बोलायला काय जीभ झडते तुझी? बाप मेला? एक मिनिट. हा? आई मेल्यावर कोणी सांगितलं? एक मिनिट चौगुले, काय करताय तुम्ही? आई मेल्यावर कोणी वाढवलं तुला? बाप मेला का? चौगुले, एक मिनिट तुम्ही जरा बसा तिथे. बस. मी आल्यापासून बघतोय चौगुले.
फार डॉमिनेट करताय तुम्ही तिला. dominate नाही, नाही, बापाचा मला जन्म. तिला विचारू द्या, शांतपणे विचारू द्या. विचार शांत. विचारू द्या मला. विचारू का मी? काय नाव आहे तुमचं? शिवाली रमाकांत चौगुले. वा, बघितलं काय सुंदर नाव आहे, शिवाली. आता मी जरा माझ्याबद्दल सांगतो. माझ्याबद्दल म्हणजे तुम्हाला सांगतो, मी अमेरिकेत राहतो. गेली 7-8 वर्ष राहतोय. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तिकडे. MHG नावाची कंपनी आमची, त्यात मी काम करतो. मला खूप चांगला पगार आहे, वेल सेटल्ड आहे मी अमेरिकेत. गाडी वगैरे, ग्रीन कार्ड आहे. माझ्याकडे सुद्धा आहे राशन कार्ड. हे बघ कसं बोलली ती. वा वा वा. नाही नाही काय बोलली? नाही नाही, ते रेशन कार्ड आहे. ग्रीन कार्ड, रेशन हा, कार्ड ते काय तुम्ही आहे? आमच्याकडे पण एक कार्ड आहे, त्याच्याबद्दल ती असो बोलली. असो असो. म्हणजे सांगायचं काय, मी MTech केलंय, मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी. अरे वा वा वा. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? मी AB केलंय. काय केलंय? AB. BA म्हणायचंय तिला. तिला BA म्हणायचंय. 2च अक्षर आहेत साधी, त्यात पण फंबल मारते ही. ते फंबल नाहीये, ते त्याला सवय आहे उलट बोलायची. 10वीत असताना पण हादवीत आहे असं म्हणायची ती. BA करते. BA केलंय BA मुलीने. वा, BA BA केलंय. लास्ट इयरला कुठला सब्जेक्ट होता स्पेशल? इंग्लिश. बोल बोल. इंग्लिश. इंग्लिश. इंग्लिश असं सुचवतायत ते, पुढे काय आठवत नाहीये का? आठवतंय ना. हा, मग बोलते. इंग्लिश लिटर केलंय. लिटर बोलली ही. अहो, ही लिटर बोलली. मला नाही थांबायचं, मी निघून नाही, नाही नाही, आपल्याला नाही, नाही नाही, थांबायचं. नाही, अहो, please, काय please, करताय please, तुम्ही? please, कुठे? थांबा थांबा प्लीज इकडे थांबा. अहो, please लिटर बोल. आता नाही, मला नाही, आता नाही, जाऊ, अहो, please जाऊ तुम्ही आता मला म्हणाल तुम्ही आता तुम्ही काय करताय हो तुम्ही हे? प्लीज जाऊ नका. प्लीज जाऊ नका. शपथ आहे तुम्हाला. तुम्ही प्लीज. आधी हे काय करताय तुम्ही? हे नाही बरोबर दिसत आहे मग जरा. तुम्ही चाल नाही तर. नाही, मी नाही जाणार. आधी प्रॉमिस करा जाणार. प्रॉमिस आहे माझं, मी नाही जाणार. नाही जाणार. तुम्ही काय पद्धत आहे का ही? बस. कसं दिसतंय ते? ये बाळा ये. ये बस इकडे ये, बस ये. आता नाही, नाही. इंग्लिश लिटर हा, म्हणाले. इंग्लिश. मला सांगा, आता हा पण फंबल आहे काहीचा? खरं तर हाच मोठा फंबल आहे माझा. नाही नाही बेटा, लिटर म्हणजे जे उत्तर पत्रिकेत लिहिलंस ना ते सगळं लिटर आहे. लिटरेचर नाही का, इंग्लिश लिटरेचर. आठवलं, आठवलं तिला, आठवलं. आठवलंय. इंग्लिश लिटरेचर आहे. मी इंग्लिश लिटरेचर. वा, नक्की. हो, हो. इंग्लिश लिटरेचर. वा वा वा. तुमच्या नोकरीबद्दल सांगा. तुमची नोकरी काय आहे? कसं काय काय आहात तुम्ही? कुठे जॉब करता? सांगतो. मी सिलिकॉन व्हॅलीत जॉब करतो. अरे वा. सिलिकॉन व्हॅली. हा, हा. सध्या तो- बाबा हा बेटा. हे सिलिकॉन व्हॅलीत काम हा, करतात हा, हा. आणि मी डोंबी व्हॅली मध्ये काम करते. असं काय बोलतेस तू? शी व्हॅली. बाबा, माझं आवडतं नाटक कोणतं? व्यक्ती आणि व्हॅली. माझं कुठलं? हिमालयाची सॅ व्हॅली. आता झाला दसरा, आता येईल दीपा व्हॅली. आपण राहतो कुठे? बोरी व्हॅली. बाबा बाबा, माझा आवडता रंग कोणता? पी व्हॅली. पी व्हॅली हरलीस तू. पिवला असं होतं. पी व्हॅली कुठून आली? अरे. कोण जिंकलं सांगा बघू. कोण आहात तुम्ही दोघे? कोण आहात? शिवाली पी हे अति होते. मी नाही, निघतोय आता. नाही, नाही, मी- थांबा, अहो, थांबा, तुम्ही थांबा, नका please, पकडू please, इकडे. please, काय थांबा. नाही, चाललंय? असं नाही, मी असं येणार आहे. नाही, नाही. अमेरिकेत असतो मी. नाही ना, मी नाही असं हो. नाही. बोला असं नाही. तुम्ही उठून जाणार मग. मला नाही चालणार. अहो, उठून नाही तुम्ही जायचं. असं कसं दिसतंय विचित्र? आपलं लग्न होणार आहे का? मला तिच्याच तुम्ही आधी प्रॉमिस करा तुम्ही जाणार नाही. नाही जाणार. आईची शपथ घ्या. हो, आईची शपथ घ्या. आईची शपथ आहे, मी नाही जाणार. ठीक आहे. हा, आता विचारा. प्रश्न विचारा. विचारा. ऑफिस मध्ये काय काम करता हो तुम्ही? असं कसं? लग्न झालंय का? लग्न झाल्यावर असं बोला. आधीच कसं बोलता? असं नाही. लग्न झाल्यावर बोलायचं. बोला. चिडायला लावत. हा, बोला. ऑफिस मध्ये तुम्ही काय काम करता? मी कायम रिसेप्शन वर बसलेली असते. फ्लॉवर पॉट म्हणून आहात ऑफिस मध्ये तुम्ही? हसू नका तुम्ही. तुमच्यामुळे झालं. बालिश होत आहे, खूप बालिश होत आहे. मला वाटलं होतं ना मुलगी तशी आहे, बापच तसा आहे. यातही असतोय म्हणून. किमान लाज बाळगाव तुम्ही. सॉरी. तुम्हाला एक सांगू का? काय आता सांगणार? अतिशय स्वभावाने चांगली आहे. घरात पाहुणे वगैरे आले ना, विश्वासच बसत नाही. अहो खरंच सांगतो 30-40 पाहुणे जरी आले ना तरी घाबरणार नाही ती. अहो रात्री अपरात्री संसार उत्तम करेल तुम्हाला सांगतो. अहो खरं सांगतो बेटा. 2 मिनिटात कुकरला भात लावून येजा. नको, बघा, नको, बघा, आता नको, बघा बघा नको, अहो, 2 नको, मिनिटात हो 50 पाहुणे येतात 100 पाहुणे येतात. ऐका माझा विश्वास ठेवा.
अशी बायको नाही मिळत प्रत्येकाला. खरंच सांगतो मी. तुम्ही शोधायला इकडे आलात मुंबईत ना, मग बघा तुम्हाला कशी बायको मिळते ती. असंच पाहिजे तुम्हाला. हे म्हणजे चांगली बायको मिळेल. नाही जायचं. मला जाऊ द्या. नाही जायचं. मला जाऊ मी द्या. नाही जायचं. नाही जायचं. मी नाही जायला देणार. मी नाही जायला देणार. मी नाही जायला देणार. हो, मग हे काय आहे? तुम्ही बोलला कुकरला भात लावा. ऐका ना ऐका ना ऐका ना. कुकरला भात लावायला सांगितलं, हिने बाहेरून भात लावला. हो, हो बरोबर. घरी पाहुण्याला का कुकर द्यायचं का असं टाटायला? प्लीज ऐका ऐका ना. हिला घेऊन जा ना, अमेरिकेला घेऊन जा ना. मी का घेऊन जाऊ? घेऊन मी कंटाळलोय. हो, घेऊन जाऊ. तुम्ही कंटाळलं तर मी घेऊन जाऊ. बघा ना, कार्गो बिरो मध्ये टाका तुम्ही. घेऊन अहो, जा ना. नको, हे नाही झेपणार आहे मला. मी नको. ऐका ना नको, ऐका. नको, बरं बरं मला जाऊ द्या ना. बरं 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 आता शेवटचं काय? तिच्यातले कलागुण तर ऐका तुम्ही. काय सुंदर आवाज आहे तिचा. ऐका. ए गाणं म्हण ग बाई. नीट गाणं म्हण. येणार आहे मुलगा आहे. ऐका. बसा तिकडे. गाणं बघा आता. हा हा हा. इथे उभं राहा. हा. दादी आमा पोपो, दादी आमा पोपो, दादी आमा वेगळं हे नाही ग. हे नाही वेगळं कर. हा 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 हा. दादी आमा पोपो, दादी आमा पोपो, दादी आमा पोपो, दादी आमा पोपो. चिचिकिचा, 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 चिचिकिचा. नाच रे मोरा, आंब्याच्या वालाचा नाच रे मोरा. अहो, चिचिकिचा, अहो, चिचिकिचा. अहो, जाऊ द्या मला. नाही जाऊ. अरे काढा हो. नाही जाऊ द्या मला. नाही. जाऊ द्या मला. मी दरवाजा नाही अहो, उघडणार. जाऊ द्या मला. भास्कर, अहो, भास्कर. काय करते? अहो, ही काय, मी अमेरिकेला असतो. काय करते ही? मी नाही जाऊ देणार. हे असं गाणं असतं का हो? मला सांगा. अहो ती ओपरा गाते. ओपरा नाही, हा ओखरा आहे. प्लीज इथून जायला नाही देणार मी. नाही, मला जाऊ द्या. मी नाही देणार. मला याची गरजच नाही आता. म्हणजे मला गरज नाही, या दरवाजाची गरज नाही मला. मग कुठून जाणार तुम्ही? सगळ्या चौकटी तोडून जाईन मी. म्हणजे तुम्ही बघा. चल बेटा, 25वा मुलगा येणार आहे. तयारी करूया. चल. जोरदार टाळ्या या परफॉर्मन्ससाठी. मस्त. अलकाताई, बाप रे समीर, कुठलं रसायन आहे तुझ्यात माहीत नाही. काय हसवलंय. आणि गौरव, शिवाली एवढी मस्त भट्टी. आणि समीर, यू आर ग्रेट ग्रेट. जाणून घेऊया गुण. क्या बात है. मकरंदा, अप्रतिम. मला हे सादरीकरणच नव्हे तर एक तर लेखनापासून सगळ्या जागांपर्यंत शेवटपर्यंत हे अगदीच अप्रतिम होतं. क्या बात है. 11.5 गुण. हिट परफॉर्मन्स होता. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू. मंडळी, एका शब्दाची किंमत काय असते हे तुम्हाला पटवून देण्यासाठी येते विनोदाच्या मैदानातली बाप जोडी, अर्थात विशाखा सुभेदार आणि अंशुमन विचारे. विशो पाणी दे. पाणी. म्युन्सिपाल्टीला सांग. काय पाण्याची लाईन कट करायला आले होते लोक आज. पाण्याचं बिल थकलंय. भरलंस तू? भरलंस का पाण्याचं बिल? भरलंस का नाही भरलंस? ऍक्च्युली सॉरी, विसरलो. म्हणजे मी सॉरी 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 म्हटलं की झालं सगळं. विसरलं की झालं. Sorry नाही मला यार. सगळं. चल, तो बॅगेतला ब्रेड दे. काय? ब्रेड दे. कसला ब्रेड? आता प्लीज असं म्हणू नकोस की ब्रेड आणायला सांगितला होता. ब्रेड बीड काही सांगितलं नव्हतं. प्लीज. हो, कांगावा करतोस अंशू तू. काय? किती खोटं बोलतोस. आता व्हॉट्सअपवर मी तुला मेसेज केला होता, त्यामुळे तू रिप्लाय दिलास. वर त्याच्यावर जो काही हाणलास, सिंगल ब्रेड आणू का डबल ब्रेड आणू, आणि स्वतःच हसलास. नाही सॉरी, विसरलो ऍक्च्युली. सॉरी
सॉरी म्हटलं की झालं, सॉरी म्हणायचं आणि मोकळं अगं व्हायचं. नाही, तुला ना सॉरी या शब्दाची किंमतच माहिती नाही खरंच. सतत सगळं अति झालंय तुझं खरंच ना. दर दुसऱ्या वाक्याला सॉरी येतं. सॉरी म्हटलं की झालं, पुन्हा जैसे ते चुका पुन्हा त्याच आणि पुन्हा वागायचं तसंच. मला ना कंटाळा आला या संसाराचा आणि तुझं सॉरी या शब्दाचा ना आय एम फेड अप. खरंच मला आय एम टायर्ड ऑफ इट. डोंट टच मी, डोंट टच मी, डोंट टच प्लीज. मला खरंच कंटाळा आलाय. अगं खरंच सॉरी यार. ए भय परत सॉरी. असं नाही. खिरापती सारखा वाटतोस तू सॉरी या शब्द. अरे नाही. ओके, तुला असं वाटतं ना मला सॉरी या शब्दाची किंमत नाहीये? नाहीच आहे, वाटतं नाही आणि आहे तसंच आहे. हा, म्हणजे- तुला अजिबात किंमत नाहीये सॉरी या शब्द. हो हो, तू म्हणतेस तसं. ठीक आहे, यापुढे सॉरी या शब्दाची किंमत तू ठरव बस. म्हणजे ए, हे. म्हणजे यापुढे मी सॉरी म्हटलं की त्या सॉरीच्या बदल्यात मी तुला पैसे देईन. माज नाही रे, लाज वाटली पाहिजे. नाही नाही, तसं नाही. कळलं ना? हा पैशाचा माज तुम्हाला नको दाखवू. लाज वाटली पाहिजे. नाही, पैसे- कुठल्याही गोष्टीत आपली मदत नाही याची लाज वाटली पाहिजे. कळलं ना? नाही. कसला माज दाखवतो तू माझ पैशाचा? माझ नाहीच आहे. म्हणजे मला किंमत कळू दे ना, असं म्हणतोय मी. कसली म्हणजे किंमत? मी पैसे दिले की मला किंमत कळेल की सॉरी या शब्दाची किती किंमत आहे. म्हणजे मलाही कळेल की मी किती सॉरी म्हणतो, काय करतो ते. हे नक्की आहे तुझं? हा. नक्की आहे? हो. अच्छा, म्हणजे सॉरी म्हटलंस की तुम्हाला पैसे देणार आहेस. येस. ठीक आहे. मग तुझ्या सॉरीची किंमत किती? 10 रुपये. 10. अंशुमन विचाराची बायको आहेस. 100 रुपये देईन. काय? प्रत्येक सॉरी मागे 100 रुपये देईन. हा मोठा जागीरदार 100 रुपये देणार गप रे. एवढा माज बरा नव्हे. नाही, माझ नाही. माझ करत नाही, खरं सांगतो. 100 रुपये देईन. बघा हेडर आहे. येस. एका सॉरीला रुपये 100 हातात नोट. डन. अरे देऊन टाकले. बर खुश. विशू. लाडात नको येऊ तू. गप बस. लाडात नको येऊ. अगं असं काहीतरी नाही. करतो. गंमत आहे आज, गंमत. काय गंमत काय? पगार झाले, पगार. अय्या. हे घ्या पगाराचे 40,000 रुपये. येस थँक्यू. आणि ते फक्त 5,000 ना मी जरा सुट्टे मला माझ्या खर्च. अरे पण अंशू तू एक मिनिट. ऐक ना, हे मला पाहिजेत म्हणून घ्या. हा ऐक ना, मला काय म्हणायचंय, या महिन्यात मी तुला 60,000 मागितले होते. कशाला? अरे असं काय करतो? बांगड्या बनवायला टाकलेत ना, सोनाराला द्यायचे, उरलेले पैसे द्यायचे नाहीत का? सॉरी, खरंच विसरलो मी. प्लीज. 100 रुपये काढ. कसं? सॉरी म्हणालस ना आता. लगेच हिशेब सुरू. म्हणजे सावकारासारखी बसली एकदम अरे तू. म्हणजे. क्या बात है. काय राग? Sorry, लगेच. अरे ये उसमें क्या ले. 4 100 काय. आणि इकडे घे ना. आणि आवरा पटापटा. हो हो हो. हे काय जेवला नाहीस? जेवलो ना. मग डबा तसाच? अरे सॉरी, सांगायला विसरलो. ऍक्च्युली काय झालं, बॉस म्हणाला दुपारी चल जेवायला जाऊया. मी गेलो पटकन. तुला काय वाटतं का रे, सकाळी उठून मी डबा बनवते ना, तसाच कसा आणतोस रे डबा घरी? तुला काहीच कसं वाटत नाही अंशू? सॉरी, चुकलो मी. रागव नकोस. 100 घे ना. अरे उसमें क्या. हे घे ना ग, घे ना ग. वर एक्स्ट्रा 100 घे प्लीज प्लीज. एक्स्ट्रा 100 घे प्लीज. चिडू नकोस बस. काही कसं वाटत नाही. कसं चिडू नको रे. नाही. असं कसं लाईटली घेतो सगळं तू? काहीच कसं वाटत नाही तुला. वाटेल तसं वागत. हे बूट कसे पडलेत बघ. कसे कुठे ठेवतात बूट? कुठे ठेवतात? एक मिनिट. सॉरी म्हण आणि मग सॉरी. काय काय? सॉरी. 100 रुपये. अरे 100 घ्या. कसं रे सांग, काम्यासारखं फक्त बूटच उचलले, ते सॉक्स कोण उचलणार? धुवायला कोण टाकणार? एक गोष्ट धड नाही कधी. हो ना बाबा, सॉरी. काय सॉरी म्हणाला आता 100 रुपये. इथे म्हणजे तुझं म्हणजे ना. आहे म्हणजे क्या आहे. बात आहे. 2 मिनिटात 500 रुपये कमवला तू. हा, म्हणजे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुला कळणार पण नाही, तू आपल्या बायकोला कित्येक वेळा सॉरी म्हटलंयस ते. गपरा. आज काय करते? तू गप बस. फार गृहीत धरू नकोस रे बायकोला. गृहीत धरू नका. नको बोलत माझ्याशी. सतत गृहीत धरायचं बायकांना बास. किती झालेत कळतायत ना? 700 रुपये. पण एक सांगतो तुला, यापुढे मी चुकणारच नाही ना. टेन्शनच नाही. ठीक आहे ना, बघू. ओके, नको चुकूस. ऑल द बेस्ट. हो. अंशू, हम्म. अरे या महिन्याच्या 17 तारखेला काय होतं? कधी? या महिन्याच्या 17 तारखेला काय होतं? अंशू, या महिन्याच्या 17 तारखेला काय होतं?
या महिन्याच्या 17 तारखेला काय होतं? सॉरी 100 घे, पण मला माहिती नव्हतं काय काय मला मला माहिती खरंच माहिती नाही. मी या महिन्याच्या 17 तारखेला बुधवार होता. काय फालतू की रे ही? हे तू मुद्दाम केलंस ना? तू का घाबरला? तू घाबरलास का? सॉरी म्हणून का उशाला म्हटलास ना? आता गेला चान्स गेला. सॉरी म्हटलं की पैसे आले. बरं 19 तारखेला काय होतं? काय नव्हतं 19 तारखेला. 17 तारखेला बुधवार होता, 19 तारखेला शुक्रवार. बस विषय संपला. 19 तारखेला सुलभाताईचा वाढदिवस होता आणि तिला तू विश केलेलं नाहीस याही वर्षी. तिचाच फोन मला आला की अंशुनी मला फोन का नाही केला? अरे सॉरी, खरंच सॉरी, विसरलो मी. 200 रुपये दे. 200 कसले? म्हणजे काय, जितक्या वेळा सॉरी तितक्या वेळा सॉरी. आता एका वाक्यात म्हटलं सॉरी यार, खरंच सॉरी. हा, घे 200 घे. मी देतोय ना, तुझी नाटकं वाढत चालली आता. नाटक काय, रूल सो रूल कळलं ना? आता मी सॉरी म्हणणारच नाही. काय काय? सॉरी म्हणणारच नाही मी आता. आता या वाक्यात सॉरी म्हणालास तू. दे 100 रुपये दे. असं मी कितीतरी वेळा सॉरी म्हणेन ना. परत सॉरी म्हणालास, दे 100 रुपये हे दे. तुझं अति होत्या. ए जमा चालतं का? हे काय? रूल तर रूल. अरे तरुल नाही देणार? नाही देणार. ठीक आहे, मग एका कागदावर लिहून दे की बाबा माझ्या बायकोला 100 रुपये देण्याची ऐपत माझी नाही. ए ऐपतीच काढू नकोस प्लीज. हे घे 200 रुपये ना. हे घे 200 रुपये घे. चाल. हा कळलं ना? आणि यापुढे मी म्हणणारच नाही. काय 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 सांग रे, काय 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 तुला काय वाटलं? काय? तू काय विचारशील मी लगेच? तू काय विचारशील मी लगेच? काय 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 सांग ना, काय 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 तू काय विचारशील मी लगेच सॉरी म्हणेन? बोलला सॉरी बोलला. ते खातोय नुसतं. द्या द्या 100 रुपये द्या. घ्या घ्या 100 रुपये घ्या. ए पण एक सेकंड इथे बस हा, हा, इथे बस. हा, हा. आता आपण रूल करूया. कसला रूल? एक मिनिट, आता रूल नाही. नाही एक सेकंड जुनं कुठलं काढायचं नाही. जुन्याचा काही संबंध नाहीये. याच्या पुढे जर मी काही म्हटलं ते काय म्हटलं ना तर मी तुला देईन पैसे. सांगतो मी आधी. हे काय प्रत्येक वेळेला तू पैसे घेतेस? बरं ठीक आहे, ओके तू म्हणशील तसं. बरं चल मला हो झोपायचं. हो हो. अरे ते कपडे बघ कसे, बघ कसे, जा. बघ कसे. लगेच डोक्याला खरं ताप तर या आला. कृतीवर तू सॉरी म्हणायला हा पाहिजे. गप्प चल आता. वैताग नुसता. फोन घे ना. हॅलो. जमदाड आहेत का जमदाडे? सॉरी रॉंग नंबर. तुम्ही तुमच्या बायकोला 100 रुपये द्या. 100 रुपये तुम्हाला कसं माहिती? मागे बघ वेड्या मीच आहे. अरे कुठल्या लेवलला चाललीस तू 100 रुपयासाठी? सॉरी म्हटलं 100 रुपये दे. अरे सगळी फालतूगिरी आहे. नाही फालतूगिरी काय रे, सॉरी म्हटलं 100 रुपये द्यायचे द्यायचे म्हणजे द्यायचे. हळूहळू खिसा रिकामा हा होणार बस आहे. चल. रस्त्यावर कटोरा हा, घेशील. बस. बघ लक्षात घे, इतक्या वेळा सॉरी म्हणतोयस. वैताग नुसता. ए शाणे चाल, मला माहिती आहे तुझा आहेस. कुठे आहेस तू? ए बाहेर ये तुझी नाटकं बाद झाली आता. ए, कोण? हॅलो हॅलो. हा हाऊ डेअर यू आर टॉकिंग टू युअर बॉस लाईक दिस? नाही तुम्ही माझ्याशी असं बोलताय? सॉरी हा? सॉरी ॲक्च्युली सॉरी सर. ॲक्च्युली सॉरी सर. मला वाटलं आमची ही आहे. ही कोण? माझी बायको. माझा आवाज बायकी आहे? नाही तसं नाही. आवाज बायकी आहे माझा? नाही ऐका ना. सॉरी सर. सर तुम्ही कशाला फोन केलेला? मला सांगा, चौगुले हँडसम ब्रदर्स याची फाईल गेली? सर कुठली फाईल म्हणाल तुम्ही? चौगुले हँडसम ब्रदर्स. काय करा तुम्ही आता? नाही सर ऍक्च्युली ते म्हणजे गेली का फाईल? नाही मी आता चेक करतो. इट्स टू लेट नाव. हा, से सॉरी राईट नाव. रोसो म्हणाला तुम्ही? एक तर कामं करत नाहीत तुम्ही ऑफिसची, वर रोसो म्हणता. अपमान करता माझा. सॉरी राईट नाव. सॉरो. से सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. हा ठीक आहे. वहिनीनं माझा नमस्कार सांगा. वहिनीनं सांगा 700 रुपये झाले, 300 रुपये पाठवून द्या मला. तू ह्या पैशासाठी 400-500 साठी त्या बॉसशी संगनमत केलंस आणि तो भिकारनट 300 रुपयासाठी ह्या लेवलला उतरला? हा? अरे काय चाललंय? काय नाही, जे आहे ते आहे. रूल इज रूल. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. 100 रुपये लागलेले आहे. चला 700 रुपये काढा.
घे 700 रुपये घे. काढा 700 रुपये 700 काढा. एक हळूहळू पैसे आहेत घे, ते. घे. 7 नोटा. चटा 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 चटा. दिस इज रिडिक्युलस. घे. सॉरी फंबल पडलाय. सॉरी. पैसे सॉरी. नाही आपल्याला बोलता येत इंग्लिश तर नाही बोलायचं ना. कशाला हट्टहास. माझा इंग्लिशचं काय काढू नकोस प्लीज. ए प्लीज बोला 100 रुपये दे. प्लीज वर ठरवलं होतं, सॉरी वर ठरवलं होतं. सॉरी बोलला. आय गॉट यू. 100 रुपये दे. देणार ना जा. देणार नाही. 100 रुपये द्यावे लागतील. रूल इज रूल अंशू. दिस इज नॉट फेअर. 10 रुपयात पटवत होती. 10 रुपये मस्त होते. मी माती खाली 100 रुपयाची उगाच. मला काय वाटतं माहितीये का, तू 500 रुपये ऍडव्हान्स मला देऊनच ठेव. कारण तू ज्या स्पीडने सॉरी म्हणतोयस ना, त्या स्पीडने तुझा गदा 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 खिसा रिकामा होणार आहे. येस, मी तुला 5% व्याजाने पैसे देऊ शकते. नवऱ्याला 5% देणार आहेस तू? कुठल्या लेवल चालेस तू? अरे मी कुठं होतो, कुठपर्यंत आलो? मी तुला पैसे देतो नाटकं करतो. मला पुढे केतरून बोलतोस तू, मला त्याच्यावर बोलतोस तू. मला काढते काय बाजू मला त्याचा पैसे आता. होल्ड अंशू अरे काही वाक्य कळलं नाही, फास्ट झालो. सॉरी सर, मी परत घेतो. नाही ते सॉरी जाऊ दे, 100 रुपये दे तिला. अरे किती लोक इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. डायरेक्टर स्क्रीनच्या मागे उभं राहून मला सॉरी म्हणायला लावतोय. अरे हा निर्माता 50 रुपयासाठी कुठल्या लेवलला उतरला तुम्ही? सॉरी. 100 रुपये दे. 100 रुपये दे. हे 100 परत देणार नाही आता. परत देणार नाही बाकीचा पैसा. ओके ओके ठीक देणार आहे. नाही मी. नक्की देणार नाही. देणार नाही, जा. ठरलंय कॅन्सल तुझा रूल. कॅन्सल सगळं जा. ओके. तुझा फोन माझ्या हातात आहे. आम्हा ही ऑफिस प्राजक्ता कोण? ही किंजल कोण? कोण आहे ही किंजल अंशू? एक सेकंड बघ, हा चेकबुक अंशू ही किंजल कोण? प्राजक्ता कोण? मला पटकन सांग अंशू. ब्लँक चेक घे. कोण? ऐक ना, 2 मिनिटं. याच्यावर मी सही करतो. मोबाईलचं म्हणतेस ना, ऐक ना. आता नाही. बोलतो की नाही? आता मोबाईल खूप मजा आली. विजय दादा. खूप मजा आली. खूप रायटिंग खूप छान होतं. आणि अंशूची एक स्टाईल आहे, खूप सटल असं मधले एक्सप्रेशन असतात बिटवीन द लाईन्स, ते मला बेसिकली आवडतात. आणि ते खूप छान करतो. आणि विशाखा तू तर काय कित्येक वर्ष 150-200 वर्ष असंच काम, उत्तम काम करते. त्यामुळे परत एकदा मी म्हणतो थँक्यू. आणि मी प्रत्येक शोला इथे काय नाही, प्रत्येक याला तर मी म्हणतो सॉरी. मला सुप्रिया ताईला विचारायचं आहे, फार इंटरेस्टिंग नाव आहे नाटकाचं, 10x10. काय आहे काय नक्की हे नाटक? मला वाटतं आपण इकडे जेवढे सगळेजण बसलो आहेत त्यातले 80% लोक तरी 10x10 मधनं फ्लॅटमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे ते सगळेच जण त्यांना माहिती आहे 10x10 काय आहे. पण ते वेगळं सुद्धा आम्ही कॉमेडी ढंगाने कसं सांगतोय हे बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना 10x10 बघायला यावं लागेल. माझं जे कॅरेक्टर आहे सुनंदा घाडीगावकर, ती एक अशी भोळसट आणि मुलगा म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व, म्हणजे वंशाचा दिवा, त्यामुळे तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो. मुलगी तिची हुशार आहे, हा जरा डोक्यावर पडलेला आहे. आणि नवरा प्रचंड मला घाबरतो. पण हिचा एक ड्रॉबॅक असा आहे की हिला लक्षात नाही राहत आपण काय बोलतोय. म्हणजे सपोज टू बी तू आमच्या घरी आलीस तर मला सांगितलेलं असतं हिला घरात घ्यायचं नाही आहे, तर मी सांगते की तुला घरात नाही घ्यायचं, तू जा, असं सांगितलंय मला यांनी. तर त्याच्यामुळे नाटकामध्ये होणारे कशी यांची पंचायत होते सगळी. आणि मग माझा नवरा टॅक्सी ड्रायव्हर दाखवला आहे, तर त्याच्या टॅक्सीमध्ये एक पर्स त्याला मिळते आणि त्याच्यात एक सोन्याचा हार असतो. आणि आम्ही म्हणतो की आता तो आहे आपल्याकडे तर एक दिवस वापरायला काय हरकत आहे. आणि तो करून आम्ही असं गावाला जातो जत्रेमध्ये, आणि तो जत्रेमध्ये हार माझ्याकडनं हरवतो. आणि त्या हाराची किंमत असते 3 लाख रुपये. तर ते 3 लाख रुपये कसे त्या हारवाल्याला परत द्यायचे त्या मालकाला, आणि मग त्याची होणारी चढाओढ, आणि मग कसं आम्ही उभे राहतो, आणि मग त्याच्यातनं कसे प्रसंग सगळे मजेशीर रित्या बाहेर पडतात. असं ते नाटक म्हणजे 10x10. आम्ही सगळेजण मिळून हे नाटक बघायला लवकरच येऊ. खूप शुभेच्छा. मंडळी, स्क्रिप्ट मिळालं की बुबुळा बाहेर काढून पंचे शोधणारा सनीभूषण गेलाय. त्याच स्क्रिप्ट मधल्या मराठी शुद्ध लेखनाच्या चुका शोधणाऱ्या निमिष हॉटेलमध्ये. आणि तिथे जोडीला आहेत हास्य जत्रेचे अवलिये बने, दत्तू आणि शिवाली. बघूया तिथे काय धमाल घडतेय.
ओके मूड पकडा बोला बोला. मी घेतो डायलॉग डायलॉग. बस आपण बसून घेऊया. वेटर 2 चहा. नाही ना, कशी आहेस? नाही ना, तुझे डोळे अजूनही तसेच सुंदर आहेत. नाही ना, नाही नाही ना, नाही ना, नाही ना, नाही नाही ना, नाही ना, नाही ना. तुझ्या डोळ्यांच्या समुद्रात अखंड बुडून जाऊ आपण. आणि ए बरे काय 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 करतोयस तू? एवढा घुसलास तू सीन मध्ये? नाही सर, sorry. असा डिझाईन केलेला मी सीन. खरं म्हणजे खूप दिवसांनी काम आलं ना, तर आतलं सगळं बाहेर येतं सर. बाकी काय नाही सर, एवढंच, बाकी काय नाही. मग मग काम नाही मिळालं म्हणून इथे काम काढशील? काय हा? अरे ऍक्टिंग आहे ना यार, कम ऑन. हो. ऍक्टिंग इज अ यु नो. रिॲक्टिंग. हे मला शिकवणार तू? मला शिकवणार? सॉरी सर. मी कोण आहे माहितीये ना तुला? INT बेस्ट डिरेक्टर. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. 5 वर्षापूर्वी भेटले. ए आपण टेक करूया. हा व्यवस्थित करायचं आहे. रिहर्सल करूया आधी हो सर, व्यवस्थित. हा मी घेतो. स्पॉट द्या, पाणी लेके आओ. स्पॉट दादा काय हो? नाही नाही कोण आहे हा? कोण आहे? अहो नट आहे तो, नट आहे. अरे हॉटेलचे मालक आहेत ते, फुकटमध्ये लोकेशन दिलं आपल्याला. सॉरी सर, मला माहित नव्हतं. काय सर, ते चेहऱ्यावरून मालक वाटत नाही म्हणून बोल, बाकी काय नाही. काय रे, असंच जर असेल तर चेहऱ्यावरून हे देखील दिग्दर्शक वाटत नाहीत. सरांना बोलला ए आपल्या. सश्या, मुखकमलावरून तूही हिरो वाटत नाहीस अजिबात. आणि यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे जीवा विटाळूनच घ्यावी माझी. थँक्यू. बघा केवढा दुष्काळ आहे. थँक्यू म्हणतायत वर. थँक्यू सर. तुम्ही एवढं मस्त लोकेशन आम्हाला अवेलेबल करून दिलं. हा थँक्यू अहो, व्हेरी मच. किती वेळा आभार मानणार मुणगेकर. अहो काम आहे माझं, हे आपलं सगळं वडिलोपार्जित आहे. आणि कसं आहे, आपल्याला कलेची आवड आहे. कलेला तेवढाच हातभार लागतो आपला, म्हणून आपलं हे करायचं, बाकी काही नाही. कसं आहे, आमच्या वडिलांना बालगंधर्वांची नाटकं फार आवडत. एकही नाटक त्यांचं सोडत नसत. मी सुबोध भावेंचं नाटक सोडत नाही एकही. मग हौशी 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 आहे हो मी. फक्त काय आहे, आटोपशीर घ्या. हा व्यवसाय बुडवून हे कला जोपासायची म्हणजे मग रस्त्यावर यावं लागतं, तुम्हाला माहितीये. त्याच्यामुळे तुम्ही पटापट करा जे काय करा. आपण डायरेक्ट टेक करूया. ओके हो हा टेक करूया. ए हा लाइटिंग रेडी आहेत ना रे? सर लाइटिंग होऊन बिल पण आलं. चला. बिल नाही, तुला चरबी आली आहे. दिग्दर्शकाची असं बोलतात? हा तुला माहिती आहे ना मी कोण आहे? INT बेस्ट डिरेक्टर. कळलं ना? हा आपण आता टेक करूया. ए बने टेक करायचं आहे आपण. चला कॅमेरा पॅन होईल. हा तुम्ही एंटर व्हाल इथून. ओके हा चला रोल कॅमेरा. सर आम्ही तिथून येऊ ना? हो हो ये रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. तुला सांगतो, परवाच्या दिवशी ना अगदीच मजा आली होती. ये इथे बस. वेटर 2 चहा. ए बाळू, नाही ना. 4 नंबर टेबल वर 2 चहा पाठव रे. हे काय केलं तुम्ही? नाही, बाळूला ऑर्डर दिली. आता आमच्या हॉटेलमध्ये नियम आहे, यांनी दिलेली ऑर्डर मी त्याला दिल्याशिवाय तो कधी चहा पाठवत नाही. हो पण तुमच्या बाळूचा आणि तुमचा या सीन मध्ये संबंध काय? आता उद्या जेव्हा सिनेमा प्रदर्शित होणार तेव्हा लोकांना काय दिसणार की कुलकर्ण्यांच्या हॉटेलमध्ये एक जोडपं येतंय, बरोबर, आणि ते चहाची ऑर्डर देतंय. मग समोरून जर मी उत्तरच दिलं नाही तर कुलकर्ण्यांच्या हॉटेलमध्ये गिराईकांची उठबस नीट होत नाही असं बाहेर लोक चर्चा करतील. माझ्या हॉटेलची बदनामी होईल तुमच्या सिनेमामुळे, आणि हे मी खपवून घेणार नाही. आमचा सीन करू द्या ना प्लीज. हो करा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही. पण जाहिरातीचा सीन जरी असला ना तरी माझं म्हणणं नाही, आमच्या हॉटेलची जाहिरात करा, पण तुम्ही बदनामी करू नका आमची. मी तुम्हाला सुचवतो, मला यातलं फार कळत नाही पण तरी मला जे सुचलंय ते सांगतो. हा म्हणाला ना, ए मुलगा तुझा काय डायलॉग आहे रे? 2 चहा. हा 2 चहा डायलॉग झाल्यानंतर मी इथे येईन, त्याला म्हणेन बरं ठीक आहे मी बाळूला तुझी ऑर्डर देतो, आणि मी जाऊन बाळूला ऑर्डर सांगेन. असं जर केलं ना तर ना माझी बदनामी होईल ना तुमची बदनामी होईल. तुम्ही मध्ये कसं घुसणार? अहो तुम्ही ठरवलं तर काय होऊ नाही शकत. दिग्दर्शक आहात हो तुम्ही. हा ठीक आहे, आता काय घ्यावंच लागणार आहे. हा, पण एकच एंट्री आहे, फक्त बोलायचं, ऑर्डर घ्यायची आणि निघून जायचं. हो नक्की नक्की. हा? चला, चला चला या, या. मस्त होईल आता. चला, take आता करूया ना आपण. एक, हा. दृश्यमय होत आहे सगळं. चला छान छान. हा रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. परवा नमस्कार, या 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 बसा
बसा बसा बसा दोघही बसा. अहो कुलकर्णांच्या भव्य हॉटेलमध्ये तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. काय घेणार आपण? 2 चहा. 2 चहा. नाही ना तू किती पण 2 चहा बरोबर तुम्ही काय घेणार? नानकटाई घेणार, खारी घेणार की बनमस्का घेणार? नाही ना. तर आमच्याकडे तुम्हाला सांगतो भजी तर अप्रतिम मिळते बरं का. नाही ना भजी चालेल. भजी चालेल? हो. कोणती भजी? बटाटा भजी, मूग भजी, कांदा भजी, तुम्ही सांगा. बटाटा भजी, मला बटाटा भजी पाहिजे, मला बटाटा भजी पाहिजे. बाळा बाळा खूप वेळा बोललीस पण काय बोललीस हे कळलं नाही. काय बोललीस तू? बटाटा भजी. बटाटा भजीला बटाटा भजी म्हणते. अक्का नाही काहीला. अशुद्ध भाषा मला सहन होत नाही, मी तुम्हाला सांगतो. अहो काही शिस्त आहे की नाही? तुम्हाला सांगतो आमच्या हॉटेलमध्ये एक उत्तम आचारी होता. काय चव होती त्याच्या हाताला. मग पण आळूवडीला आल्लूवडी असं म्हणाला. दुसरा उकार लगेच त्याच्या पार्श्वभागावर लठ्ठा प्रहार करून हाकललं मी त्याला. असं कसं म्हणतो आल्लूवडी वगैरे लगेच काढून टाकला. आणि तुम्ही नटांना ठेवता अशुद्ध भाषा असलेल्या. काय ग ए लत्थ प्रहार हवाय तुला हा? बोलशील परत भजी का बोललीस तू भजी? हो मग काय करू? त्यांनी समोरून विचारलं ना मला की भजी खाणार का, मग मी हो बोलले. ठीक आहे मग नाही म्हणून सांगायचं ना मला नकोय भजी. अहो कसं नाही बोलू मी, मला आवडते बटाटा भजी. परत बटाटा भजी म्हणते ही. ए बस खाली. बटाटा भजी बिजी काही मिळणार नाही तुला. हा फक्त चहा मागवायची. हो फक्त चहा मागवायची. असं कसं फक्त चहा मागवायची? 86 वर्षांची परंपरा आहे कुलकर्ण्यांच्या हॉटेलची. ते आले तर त्यांना फक्त चहा मागवायची असं नाही चालणार. बदनामी होईल आमची. लोक काय म्हणणार? वामनरावांचे पुत्र निमिषराव काही संस्कार आहेत की नाही त्यांच्यात? अहो पण वामनरावांच्या हॉटेलमध्ये शूटिंग झालीच नाही कधी. हा त्यांना आधी पिक्चर तरी बघू द्या. पिक्चर व्हायला शूटिंग तरी आधी होऊ द्या. हो शूटिंग होऊ दे ना. ए बाबा शूटिंग होऊ दे ना माझं. हा शूटिंग. ए बाई फक्त ऑर्डर द्यायची. शूटिंग होऊ दे माझी. शूटिंग होऊ दे प्लीज. सर. होऊ दे. इकडे मी काय म्हणतो त्यांना आपण मागे उभं करू. मी बरोबर फ्रेम लावतो आणि त्यांना साईडला काढतो. एडिटिंगला सगळं होईल ठीक. सॉलिड आयडिया कसं सुचलं तुला? मी INT नाही केलं ना, FTII केले. ठीक आहे रोल कर रोल कर. हा, ए चला चला करायचं का हा, पण? हो. हा? मी येऊन घेतो पटकन वाक्य. ऍक्शन. म्हणजे त्या दिवशी अगदीच म्हणजे ना मला माहिती नमस्कार. बोला काय घेणार? 2 चहा. 2 चहा. नाही ना. पण चहा बरोबर काय घेणार? नाही ना. नानकटाई घेणार, खारी घेणार, बनमस्का घेणार. खूप सुंदर. आमच्याकडे भजी देखील उत्तम मिळतात बरं का. मला बटाटे भजी पाहिजे. परत तू तेच करतेस बाळा. बटेटे नाही. आता तू अजून एक मात्रा एक्स्ट्रा लावलीस त्याला. बटेटा भजी असा आहे. बटाटा भजी असा आहे. मूर्खासारखं वागते. ओ तुम्ही सांगा ना हिला काहीतरी. ए कटिट कटिट कटिट. ए बटेटा भाजी काय चाललंय तुझं? खादाडायला आलीस काय काय इथे? हा फक्त चहा पी ना बाई. हा सर तिला बोलू नका सर, मी आहे ना, मला बोला. अरे मग तू बोलतच नाहीयेस म्हणून तिला बोलतोय मी. सर मी वेळेवर बोलतो डायलॉग, हे मध्ये मध्ये घुसतात सर मागापासून. ठीक आहे ना पण ते नट आहेत का? हा? सर, मा- हा त्यांना शूटिंग मधलं काय बटेटा भाजी कळताय? नाही ना कळतंय ना तुला कळतंय ना? मी करतो हा तू ऍक्टिंग कर. शाबाश शाबाश. कम ऑन मूड पकडा मूड पकडा. ऍक्शन. सर थांबा पोचतात ते. द्या सर ऑर्डर. ऍक्शन. म्हणजे अगदीच परवा त्या दिवशी आम्ही गेलो सगळं म्हणजे नमस्कार. बोला काय घेणार? 2 चहा द्या. 2 नाही चहा. नाही पण 2 चहा बरोबर नानकटाई घेणार, खारी घेणार की बनमस्का घेणार? नाही कारण ना. आमच्याकडे भजी देखील फार उत्तम मिळते बरं का. तुझे डोळे अगदीच ऐका सुंदर ना तसेच. माझं. अहो नानकटाई घेणार का सांगा ना म्हणजे मग. तुझ्या डोळ्यांमध्ये मला असं आकांठ बुडून. अरे बापरे 2 मिनिट मला जरा फोन आला. हो तिकडे काय. हॅलो हा जोशी बोला. काय सांगता आता येत आहे? अहो हॉटेल बंद असला तरी उघडू तुमच्यासाठी. मग बापरे नाही ना. 50 लोक घेऊन येत आहेत. 50 मिसळीची ऑर्डर आहे. काय सांगता? काय विशेष काय? तुझे डोळे. वा 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 वा. हार्दिक शुभेच्छा अभिनंदन. या तुम्ही या मी आहे. हा, चला. आकांठ बुडून. हो कटिट कटिट कटिट. काय चाललंय हे? हा तुम्ही चालू सीन मध्ये फोन घेऊन आलात? माफ करा हो महत्वाचा फोन होता. जोशांचा फोन होता. आणि खूप जुने मित्र आहेत आमचं. तुम्हाला सांगतो परम मित्र. म्हणजे काही करायला तयार तो माणूस. दिलदार माणूस अगदी. आणि 50 मिसळींची ऑर्डर घेऊन येतोय. 50 जण येत आहेत तिथे. त्याच्यामुळे आता 5-6 टेबल लावावे लागतील. हो. थांबा जरा 3-4 तास लागतील. ए बाळो चल रे टेबल लावायला घे चल. नाही नाही हो आधी शूटिंग तरी होऊ द्या. नाही आता कसं आहे ऑर्डर आली. माझा व्यवसाय आहे ना शेवटी. मी सांगितलं होतं व्यवसायाच्या मध्ये यायचं नाही. बाळू चल रे टेबल लाव. हो पण साहेब असं काय करताय? माझं शूटिंग होऊ द्या ना. 10 मिनिटात असी नाही फक्त. अहो नंतर करा ना तुम्ही. 3-4 तास झाले की 10 मिनिटं उरका तुम्ही पटकन. नाहीतरी काम करा. तुम्हाला घाई आहे का? हो आता तासाभरात ना या समोरच्या बाजूला 10 चायनीजच्या गाड्या लागतील.
तिथं उरकून टाका तुमचं शूटिंग. चालेल, मला चालणार आहे पण सर चायनीजच्या गाड्यावर बटेटा भजी मिळेल ना खायला? Backup! बटाटा भाजी काही मिळणार नाही ते. Backup! वा 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 वा, मस्त जमून आला हा प्रसंग, मस्तच. अलकाताई, तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? मस्त. निमिष, मजा आली आज. निमिषचं डिक्शन, डायलॉग डिलिव्हरी सुपर्ब. निमिष मस्त. आणि सनी पण, आज दोघांची केमिस्ट्री मस्त जुळून आली होती. खूप छान, खूप मजा आली. ओव्हरऑल आम्ही एन्जॉय केला. वा वा. आहा, 11 मार्क्स मिळालेले आहेत. मकरंद दादा? खूप उत्तम मिश्किली आणि अफलातून टायमिंग सगळ्यांचं. मला सगळेच्या सगळे आवडले या ह्याच्यात. मनापासून अभिनंदन. खूप छान. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. मी 10x10 या नाटकाच्या संपूर्ण टीमला मंचावर येण्याची विनंती करते. विजय सर, सुप्रियाताई, प्रथमेश, सगळेजण आणि गौरव मालणकर, तू सुद्धा मंचावर यावंस प्लीज. जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? जाता जाता म्हणून की नाटकाला या. आज 21 वर्षानंतर नाटक केल्यानंतर एक चांगलं नाटक, एक चांगल्या टीमबरोबर, एक चांगल्या निर्मात्याबरोबर एक नाटक करतो याचा एक फील आला. आणि खरंच आम्ही खूप एन्जॉय करतो. तेव्हा म्हणून मी प्लीज असं मुळीच म्हणणार नाही, प्लीज खरंच तुम्ही नाटकाला या. आमच्या एक चांगलं, तुम्ही नाही बघितलं तरी चांगलं नाटक तुम्ही मुकाल, एवढं म्हटलं. ऑलरेडी 50 प्रयोग झालेत आणि तुम्हाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोच आहे. हा प्रतिसाद असाच मिळत राहो. तुमचे भरपूर अगणित शोज व्हावत या नाटकाचे, ह्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात वेळात वेळ काढून. थँक्यू, मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. आणि मंडळी, तो क्षण आलेला आहे जिथे आपल्याला कळणार आहे कोण आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा आठवडा आपण सगळ्यांनीच साजरा केला. या आठवड्याचे जे जहागीरदार आहेत त्याविषयी बोलतील आपल्या लाडक्या आवडीच्या आमच्या सरपंच संघटनेच्या ओळख माय आयडेंटिटी फेम अलकाताई कुबल. माय गॉड, मकरन कशी सुचतात तुला एक एक नावं. या आठवड्याचे जहागीरदार आहेत गौरव आणि शिवाली. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. यानंतर पुन्हा एकदा मी अलकाताईंना विनंती करतो की या आठवड्याची टॉवेल टोपी आणि नारळ कुणाला मिळणार याविषयीचा आपला झालेला निर्णय सरपंच सभेचा त्यांनी सर्वांना एकदा सांगूनच टाकावा. आजची सगळी स्किट पाहिली, ओव्हरऑल पाहिली. काही जणांना दोष आहेत, आजच्या ह्याच्यात सुधारणा आहेत, पण तरी आजचा आपण रिझल्ट कालचा आणि आजचा बघून विपुल आणि कुलदीप यांना आजच्या भागात आपण निरोप देतोय. विपुल आणि कुलदीप. तर दाढीवाला बाबा विपुल, मराठमोळा गुज्जूभाई कुलदीप, आम्ही तुम्हाला खूप मिस करणार आहोत. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. मंडळी, एक जोडी जरी हास्य जत्रेचा निरोप घेऊन इथून गेली असली तरी देखील त्या बदल्यात एक जोडी वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन हास्य जत्रेत पुनरागमन करणार आहे आणि ती जोडी आहे
पहिल्या पर्वाचे उपविजेते रत्नागिरीची हास्यरत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश तुम्हा दोघांचं खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच, तुम्ही या पर्वात समाविष्ट झालात. आणि या निमित्तानं मला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की मंडळी, आता इथे ज्या जोड्या उपस्थित आहेत त्या ह्या पर्वातल्या फायनल जोड्या आहेत. इथून पुढे कुठलंही एलिमिनेशन होणार नाही. आता या सगळ्यांमधूनच आपल्याला मिळणार आहे या पर्वाचा कॉमेडीचा जहागीरदार. तर तुम्हा सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. पण 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 एक मेक हे बरं का मित्रांनो, आता तुम्हा सगळ्यांचे गुण 0 झालेले आहेत आणि आता इथून पुढचे सगळे परफॉर्मन्सेस तुम्हाला त्याच ताकदीनं करायला लागणार आहेत आणि तसं मार्किंग होणार आहे. त्यामुळे जसं मी पहिल्यांदाच म्हणाले, गिव्ह युअर 100%, डू युअर बेस्ट अँड ऑल द बेस्ट गाईज. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आपली भेट उद्या होणारच आहे रात्री 9 वाजता रथी महारथींच्या हास्य कल्लोळात. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.